जे पत्रक वाटप केले जाते। आजचे विशेष बातमीपत्र। वरवंड ग्रामपंचायतीत संविधान दिन उत्साहात साजरा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत महिला प्रशिक्षण वर्गाचा भव्य शुभारंभ। वरवंड तालुका दौंड दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विशेष उपक्रमांचा प्रारंभ वरवंड ग्रामपंचायतीत उत्साहाच्या वातावरणात झाला। सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आली। उपस्थित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य आणि महिलांनी एक सुरात प्रास्ताविकात वाचन, संविधान मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली। कार्यक्रमात प्राध्यापक गजानन वाघमारे यांनी संविधानाची निर्मिती, लोकशाही मूल्ये, ग्रामस्वराज्य आणि नागरिकांची जबाबदारी या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले। विशेषतः महिलांच्या नेतृत्वाची गरज, पंचायत राज व्यवस्थेत त्यांचा वाढता सहभाग आणि ग्रामविकासातील त्यांची भूमिका यावर त्यांनी सखोल विवेचन केले। ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली। विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने संविधान दिनाचे वातावरण अधिक चेतनावान बनले। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते महिला प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन। हा शुभारंभ प्राध्यापक गजानन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला। स्वयंसिद्ध महिला फाउंडेशन वरवंड यांच्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमामुळे गावातील महिलांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य विकास आणि सशक्तीकरणाचे नवे दालन खुले झाले आहे। सशक्त महिला, सशक्त ग्रामपंचायत या ध्येयवाक्याने प्रेरित झालेल्या या प्रशिक्षण वर्गाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। या उपक्रमांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील ऐतिहासिक योगदानाचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले। संविधान मूल्यांचे पालन आणि लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांचा प्रभावी सहभाग कसा वाढवता येईल यावरही मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सरपंच योगिता दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, माजी सरपंच मीना रामदास दिवेकर, माजी उपसरपंच प्रदीप दिवेकर, पोलीस पाटील किशोर दिवेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ दिवेकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती फरगडे, कांता टेंगले, योगिनी दिवेकर, अर्चना रणधीर, मंदाकिनी खोमणे, संगीता सातपुते तसेच सतीश राऊत, रवींद्र दिवेकर, रोहिदास रणधीर, वसंत रणधीर, आप्पासाहेब खोमणे, ग्रामसेवक संदीप ठवाळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, गावातील नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान दिन अधिक संस्मरणीय केला। संविधान दिनानिमित्त महिलांचे सशक्तीकरण, सामाजिक जनजागृती आणि लोकशाही मूल्यांची जपणूक या त्रिसूत्रीवर आधारित वरवंड ग्रामपंचायतीचा हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरेल असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले।